पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। पुण्यामध्ये बसमध्ये तरुणीवर अत्याचार झालाय। शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार केला गेलाय। पहाटेच्या 5:30च्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड आवारातील ही घटना आहे। आरोपीने चुकीची माहिती देऊन तरुणीला बसमध्ये आणलं आणि अत्याचार केला अशी माहिती समोर येते। दत्तात्रय गाडे असं या संशयित आरोपीचं नाव आहे। दत्तात्रय गाडे याचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं सुद्धा समोर आलंय। यामुळे मात्र पुन्हा एकदा पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील मॅडम आपल्या सोबत आहेत। मॅडम, अगदी 100 मीटरचं अंतर आहे स्वारगेट पोलीस स्टेशन आणि स्वारगेट एसटी डेपो, तरी देखील हा प्रकार घडला। अपयश नेमकं कोणाचं आहे मॅडम? ही जी घटना आहे ही बस स्टँडच्या आतमध्ये एका बसमध्ये घडलेली आहे। तर प्रत्येक बसमध्ये पोलीस आपल्याला पोहोचू शकत नाही एवढं नक्की आहे की तिथून त्या परिसरातून पेट्रोलिंग करू शकतात पोलीस, आणि त्या पद्धतीने आमचं पेट्रोलिंग चालू असतं। आणि इव्हन कालच्या इन्सिडेंटमध्ये जर ओव्हरऑल सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर जी व्हिक्टीम आहे तिनं कुठलाही आरडाओरडा नाही केलेला, तिथं मदतीची कुठलीही हे नाही केली, त्यामुळे लोकांनाही कळलेलं नाहीये। आणि इव्हन हा इन्सिडेंट झाल्यानंतर ती जी आहे ती आपल्या घरी चाललेली होती आणि तिथं तिनं मित्राला फोन केला आपल्या की माझ्या बाबतीत असं असं झालेलं आहे। तर त्याच्यावरती त्या मित्रानं सांगितल्यानंतर संबंधित पीडिता ही पोलीस स्टेशनला आलेली आहे। सुरक्षेची जबाबदारी मग कोणाची आहे स्वारगेट डेपोच्या? कारण का तिथं बस असतात, असा प्रकार होत राहील इथून पुढे देखील, कारण का राज्यभरातून महिला त्या ठिकाणी येत असतात। प्रत्येकाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण राहील, स्वारगेटला रात्री नको जायला अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल। नाही, असं काही होणार नाहीये। तशी थोडी सिक्युरिटीची जबाबदारी डेपोची पण आहे। डेपोची पण सिक्युरिटी काय करत होती याचाही तपास आम्ही 100% करू। आणि आमच्याकडून ही पेट्रोलिंग आहे। मदतीला कुणीही मागितली तर इमिजिएट मदत करतच असतो। आमचे बीट मार्शल असतात, दामिनी मार्शल असतात। परंतु हा प्रसंग एका बाजूला एका गाडीमध्ये झालेला असल्यामुळं तो आपल्या लक्षात आला नाहीये ताबडतोब, एवढं मात्र नक्की आहे। दत्तात्रय गाडे लवकरच मिळेल अशा प्रकारचं मत मांडलं जात आहे। आणि कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। तर नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात। पहाटे 5:30 वाजता तरुणी शिवशाहीत बसली। तरुणी स्वारगेटवरून फलटणला जाणार होती। बस दुसरीकडे थांबली असल्याची आरोपीनं बतावणी केली। डेपोतील बंद शिवशाही बसकडे आरोपी तरुणीला घेऊन गेला। तरुणी बसमध्ये चढताच आरोपी मागोमाग बसमध्ये घुसला। अंधार आणि एकटेपणाचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केला गेलाय। आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। अत्याचार झालेली तरुणी फलटणला घरी गेली। कुटुंबियांसोबत येऊन पीडित तरुणीनं तक्रार नोंदवली आहे। शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्थानकात आरोपीवर गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील स्वारगेट परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत।